जर्नी तो हर किसी को खूबसूरत होती है, बस पता लगने की देर होती है। हेलो एंड वेलकम ऑन एम जिम 90.8 फिल्म। मैं हूं मनीषा आपके साथ और फिलहाल मेरे साथ है इंटरनॅशनल जिमनास्ट संदेश चिंतलवाड। नमस्ते. कसं वाटतंय तुला स्टुडिओत येऊन? मी असं हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो की कोणत्या स्टुडिओमध्ये येऊन इंटरव्ह्यू देणं आणि कोणासमोर तरी असं बोलणं. मी आतापर्यंत इंटरव्ह्यू दिलेले ते एखादं कॉलवर या पेपरमध्ये लेख जेव्हा त्यांनी पण कॉल करून या मेसेज करून त्यांनी क्वेश्चन विचारले आणि त्यांची रिप्लाय केलेली. हे असं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. सो मला सर्वात पहिले तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे की ही जिमनॅस्टिकची स्पोर्ट्स जर्नी कशी स्टार्ट झाली तुझ्या लाईफमध्ये? एक मी दुसरी तिसरीत असताना आमच्या एरियामध्ये क्रिकेट खेळत होतो. त्या टाइमला कसं आता सध्या घरं खूप चांगले बिल्ड झालेले, त्या टाइमला एवढे बिल्ड नव्हते, सगळे पत्र्याचे घरं होते. तर आम्ही गल्लीत क्रिकेट खेळायचं हे करायचं आणि आमचे बॉल कसं घराच्या पत्रावर जायचे. तर माझ्या घरी रोज कंप्लेन यायची की तुमचा मुलगा आमच्या घराच्या पत्रावर उड्या मारतो. तर आता ते आई वडील दोघं जॉबला असल्यामुळे त्यांना ते खूप जास्त व्हायचं, त्रास व्हायचा की या काहीतरी व्हायचं की मुलांनी कुठेतरी त्याची एनर्जी ती एक चांगल्या गोष्टीमध्ये टाकली पाहिजे. तर त्यांनी मग आणि माझी हाईट कमी असल्यामुळे तर त्यांना खूप जणांनी सजेशन केलं की जिम्नॅस्टिक मध्ये टाका, तिथे तुमची हाईट पण वाढेल. ओके. तर तसं मला वडिलांनी त्यांचे एक मित्र होते त्यांच्यासोबत घेऊन जिम्नॅस्टिकला टाकलं. त्या टाइमला सुधीर दादा होते, त्यांच्याकडे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी जवळ बोलवलं आणि म्हणे वा पैलवान आला म्हणे आपल्याकडे, याला बनू म्हणे. असं माझी जिम्नॅस्टिकची जर्नी स्टार्ट झाली. आणि मी स्टार्टिंगला पहिलं वर्ष जे होतं ते फक्त एक समर वॅकेशनची बॅच चालायची, तेवढंच केलं होतं. त्याच्यानंतर मी परत 6 महिने गॅप घेतला होता. म्हणजे मला माहित नव्हतं की जिम्नॅस्टिक हे रेग्युलर चालतं. माझा असं विचार होता की फक्त ते सकाळच्या ह्याच्यात चालतं. तर मी तेवढ्या ह्याच्यात केलं उन्हाळ्यात आणि मग जिम्नॅस्टिक सोडून दिलं. मग नंतर मग मला कळालं, माझे मित्र जेव्हा शाळेतले मित्र त्यांना सांगितलं मी असं जिम्नॅस्टिकला गेलो, त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी केल्या की मी जिम्नॅस्टिक केलं, असं केलं तसं केलं. तर त्यांनी सांगितलं अरे आम्ही तर रोज करतो. रोज कसं करतात, काय करतात? मग ती चौकशी केल्यावर मला कळलं की जिथं मी सकाळी जात होतो तिथं संध्याकाळी क्लासेस चालतात. तर असं मी एक 2007-08 मध्ये संध्याकाळची बॅच जॉईन केली जिम्नॅस्टिक आणि माझी जिम्नॅस्टिकची जर्नी तशी स्टार्ट झाली. ऑल राईट. सो मला असं विचारायचंय की हे स्टार्ट झालं पण इन्सिडेंटल होतं, मनापासून असं कधी वाटलं की येस हा स्पोर्ट आहे ज्याला मला कंटिन्यू करायचंय? आता ह्याच्यात सांगायची गोष्ट झाली असं की जिम्नॅस्टिक मी जॉईन केलं पहिले सकाळच्या ह्याच्यात केलं होतं. तेव्हा आनंद थोरात आमचे दादा जे ते सकाळच्या सेशनमध्ये प्रॅक्टिस घ्यायचे. तर माझ्याकडे कोर मसल त्यांनी तेव्हा बघितली असेल. तर मी जेव्हा इव्हिनिंगला जेव्हा आलो तेव्हा नंतर एक प्रोग्राम होता, तर त्या प्रोग्रामसाठी त्यांना नवीन खेळाडू पाहिजे होते. तर मला एक विदिन 2 वीक्समध्ये त्यांनी मलखम मध्ये घेऊन टाकलं. तर त्या मलखम मध्ये घेतल्यामुळे मला असं वाटलं, आणि तेव्हा कसं मी पहिले लहान ग्रुपमध्ये होतो आणि 2 आठवड्यात मी मोठ्या ग्रुपमध्ये गेलो. तर मला एक स्वतःला वाटलं अरे आपल्यात काहीतरी टॅलेंट आहे, आपण ते यूज केलं पाहिजे. तर तिथं मलखाम मध्ये गेला आणि मग मी स्टार्टिंगला जिम्नॅस्टिक करायच्या आधी मलखाम केलं. जवळजवळ तिथं एक 7 वर्ष मी जिम्नॅस्टिक सोडून मलखाम केलं. ते म्हणजे जिम्नॅस्टिक आणि मलखाम हे आमचं एकच पार्ट आहे. जिम्नॅस्टिक आणि मलखाम म्हणजे रिलेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आणि सगळेजण जिम्नॅस्टिकवाले जेवढे होते ते पहिले मलखाम करायचे मग जिम्नॅस्टिक करायचे. तर मी पहिले मलखाम जॉईन केला आणि मग त्याच्यात स्पर्धा खेळलो. त्याच्यानंतर मग शिफ्टिंग टू मी जिम्नॅस्टिक आलो. ग्रेट ग्रेट. असं कधी लाईफ मध्ये इश्यू आला का की आता जिम्नॅस्टिक्स नाही तर मग एज्युकेशन नाही तर दुसरं काही, असं कधी सिच्युएशन आली की एकच काहीतरी करू शकतो बाबा? ह्याचं एक खूप मोठं चांगलं हे आहे. तर 12वीची आमची बोर्डची एक्झाम झाली होती. त्याच्यानंतर JEEची एक्झाम होती समथिंग काहीतरी 8 एप्रिलला. मला डेट चांगली लक्षात आहे कारण त्या डेटला आमचा एक नॅशनल कॅम्प स्टार्ट होणार होता कलकत्ताला आणि JEEची एक्झाम होती. माझं त्या वर्षीचं मॅथ्स मध्ये माझी चांगली ग्रीप असल्यामुळे माझं स्कोरिंग ऑब्व्हियसली चांगलं नव्हतं. मी जिथं कोचिंग क्लासेसला जायचो तिथलच्या सरांनी सांगितलं होतं की तू ही एक्झाम मिस नको करू कारण तुझं 100% IIT फिक्स राहील म्हणे तू जर एक्झाम दिली तर. पण माझ्यासमोर 2 क्वेश्चन होते की एक तर एक्झाम द्यायची, इंजिनिअरिंग करायचं, सेकंड स्पोर्ट्सकडे लक्ष द्यायचं. तर मला वाटलं की ही JEE एक्झाम तर दरवर्षी येते, आपला हा कॅम्प आपल्याला आता चान्स भेटतोय, पुढच्या वर्षी भेटेल का नाही भेटेल सांगता नाहीत कारण नवीन मुलं येतील, नवीन परफॉर्मन्स वाढेल, त्यांना चान्स भेटेल. तर मी त्या वर्षी ती एक्झामच स्किप करून दिली
आणि मी माझा पूर्ण फोकस इंडिया कॅम्प होता तो, तर त्याच्याकडे पूर्ण फोकस मी देऊन टाकला आणि निघून गेलो. तर एक्झाम झाली, सगळं झालं. जेव्हा मी रिटर्न आलो, माझ्या मित्रांनी ज्यांनी एक्झाम दिली होती त्यांचा मी एक पेपर घेतला आणि सॉल्व्ह केला. तर एक असं ते जे आमचे क्लासचे कोचिंग क्लासचे जे सर होते त्यांना कळालं की जर मी एक्झाम दिली असती तर मी टॉप रँकिंग मध्ये तर ऑब्व्हियसली निघालोच असतो. कारण माझं ना फिजिक्समध्ये जे न्यूमेरिकल्स राहतात ते आणि मॅथ्स या दोन एवढे स्ट्रॉंग आहे की त्या टाइमला एवढे स्ट्रॉंग होते की त्याच्यावर कोणी असं म्हणजे कॉम्पिटिशन माझ्यासोबत लवकर करत नव्हते. वाव, इन मॅथ. हा, राईट. तर त्याच्यामुळे मला ते सर खूप जास्त हे म्हणत होते की तू दे. पण मी नाही, मला म्हणलं मला स्पोर्ट्सला करायचंय, मला हा चान्स भेटलाय, हा परत भेटणार नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण स्पोर्ट्सकडे लक्ष देईन. ग्रेट ग्रेट. सच इन्स्पायरिंग वन. जेव्हा असा ऑप्शन येतो तेव्हा खूप डिफिकल्ट असतं की काय चूज करावं. त्याच्यानंतरची अजून एक गोष्ट आहे ती पण मी सांगतो. कारण त्याच्यानंतर मग ते झालं, मग मी सीईटी दिली. सीईटी मध्ये पण स्कोर चांगला आला. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज भेटत होतं आणि मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायची होती. एक डोक्यात ठेवलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करायची. पण सिव्हिल इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतले, डॉक्युमेंट सगळे सबमिट केले. तिथून गव्हर्नमेंट कॉलेज पासून घरापर्यंत यायला एक जवळजवळ 3 किलोमीटरचं अंतर आहे. त्या अंतरमध्ये मला असं विचार आला की मी जर इंजिनिअरिंग घेतली तर माझं स्पोर्ट्सकडे दुर्लक्ष होईल आणि त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंगकडे पूर्ण फोकस द्यावा लागेल, स्पोर्ट्सकडे देता नाही येणार. त्या 3 किलोमीटरच्या अंतरात मला काय वाटलं काही माहित नाही. मी घरी आलो, आई वडिलांना सांगितलं की मला इंजिनिअरिंग नाही करायची. ते म्हणे तुझा नंबर गव्हर्नमेंटला लागलाय, तू वेडा झालाय का, म्हणजे असं ते स्टार्टिंगला म्हणताना तू का करतोय असं. तर मी म्हणलं मला स्पोर्ट्समध्ये करायचंय. मी दोन्ही गोष्टी एक सोबत चालू नाही करत. भरपूर जण ही गोष्ट करतात, ते त्यांच्याकडून ते त्यांचे 100% देतात दोन्ही गोष्टीकडं आणि ते ऑब्व्हियसली त्याच्यात पण पार करतात. पण माझं एक असं होतं की काहीतरी दोघींपैकी एक करायचं आणि छान करायचं, तिथं आपल्याला 100% द्यायचं. तर मग मी आलो, मी घरी सांगून दिलं की मला इंजिनिअरिंग नाही करायची. दोघांनी, मम्मी पप्पांनी दोघांनी मला असा फुल सपोर्ट दिला की ठीक आहे तुला स्पोर्ट्स करायचंय का, पण आता इंजिनिअरिंग नाही करायची तर काय करायचं. राईट. तर मग मी तेव्हा सांगितलं की मी बीएससी करेल, प्लेन बीएससी, आणि मग त्याच्यानंतर माझं मॅथ्सवर चांगला पकड आहे तर मी मॅथ्समध्ये पुढचं जे काय कराल ते सगळं मॅथ्समध्ये करेल. ते म्हणे ठीक आहे चाल. तर मग मी गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशन झालेलं सगळं झालं होतं, माझे डॉक्युमेंट सबमिट होते. 1 महिन्यानंतर जाऊन ते सगळे काढले आणि मग मी देवगिरीमध्ये ऍडमिशन माझं घेतलं आणि मग माझं सगळं पूर्ण लक्ष मी स्पोर्ट्सकडे दिलं. काही गोष्ट करायची असली तर एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सपोर्ट पाहिजे. फॅमिली आणि फ्रेंड्स असले तर मग सगळं होऊ शकतं. तर तुझी फॅमिली आणि फ्रेंड्स त्यांचा सपोर्ट कसा होता तुझ्याकडे? मला असं कुठं कमी नाही पडू दिली माझ्या फॅमिलीने पण आणि फ्रेंड्सनी. कारण माझे जे सोबतचे होते ते मला सांगायचे अरे जिधर जाएंगे ना आपण उधर मस्त करेंगे, ऐसे नाही की कम रहे ना अपना. तर त्याच्यामुळे आणि घरच्यांचं सगळं होतं की तुला जे आवडेल ते कर, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. ग्रेट. आणि त्यासोबत असा एखादा मेमोरेबल तुझा कॉम्पिटिशन जो तुला आजही ध्यानात आहे, कोणत्या गोष्टीमुळे असं काही असेल का? एक कॉम्पिटिशन आहे जी माझी इंजुरी प्लस मेमोरेबल अशी आहे. 2022 मध्ये आम्ही थायलंडला गेलो होतो. तर तेव्हा जेव्हा जात होतो त्याच्या आधी एक 2 वीक आधी मॅथ्स मध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तर मॅथ्स मध्ये माझा अंगठा फसला आणि माझा बाकी पूर्ण पाय समोर गेला. तर माझा पहिले राईट लेग अंगठा फ्रॅक्चर झाला. सेकंड एक विदिन 3 to 4 डेज पहिले लेफ्ट लेग दोन्ही अंगठे माझे फ्रॅक्चर आणि त्याचे आपले जे अंगठ्यामध्ये 3 हाड राहतात त्याच्यातले 2 आहेत फ्रॅक्चर होते, दोन्ही याचे होते. ते मला करायला त्रास होत होतं, सगळं होत होतं. सगळ्यांना माहित होतं की याला त्रास चालू आहे. मी त्याला बँडेज करायचो, पट्ट्या करायचो आणि तसेच प्रॅक्टिस चालू होती, सगळं चालू. कारण काय फोकस काय होता, मी इंटरनॅशनल खेळणार आहे, आपल्या इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहे, तर आपण तिथं कमी नाही पडलं पाहिजे. ठीक आहे आपल्याला इंजुरी आहे हे सगळं मान्य आहे, पण तिथं पण आपल्याला कमी नाही पडलं पाहिजे. कारण माझ्यामुळे बाकीचे माझे टीममेट्स तिथं त्यांना असं नाही वाटलं पाहिजे अरे यार ह्याला इंजुरी होती आपण ह्याला घेऊन गेलो, असं नाही वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देत म्हणजे दिलं पण नाही दिलं असं करत करत स्पर्धा खेळलो आणि ती स्पर्धा झाली. आमचं तिथं ग्रुप इव्हेंट मध्ये 4था रँक पण आला, सगळं झालं. त्याच्यानंतर त्याच कॉम्पिटिशनचा एक इन्सिडेंट आहे जो खूप मला चांगला आहे आणि लक्षात राहणार आहे. त्याच्यात त्या टाइमला कोविडचं सगळं चालू होतं. तर
आपलं इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगला ते कोविड सर्टिफिकेट मागायचे. तर आमच्याकडं 3 लोक असे होते की जे अंडर एज होते, कारण कोविडचं जे सर्टिफिकेट होतं ते 12 वर्षावरील होतं, त्याच्या खालच्या लोकांना नव्हतं. तर आमची जी टीम होती पूर्ण इंडिया टीम, त्याच्यात भरपूर लोक होते जे 12 वर्षाखालचे पण होते. तर आमच्यातले जे 3 जण होते त्यांच्याकडं सर्टिफिकेट, त्यांची कोविड सर्टिफिकेट नाही, कारण एअरपोर्टवर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा चेकिंग केली, सगळ्यांची चेकिंग झाली, त्या 3 जणांची नाही झाली. त्याच्यात 2 मुली आणि 1 मुलगा होता. तर आता तिथं अशी सिच्युएशन आली की करायचं काय. आणि आमची जी फ्लाईट होती ती 7 वाजताची होती, आम्ही एअरपोर्टवर होतो 3:30 वाजता. सगळं स्टार्ट झालं आणि तिथं त्यांनी सांगितलं की या 3घांना आम्ही नाही करू शकत, एक तर तुम्ही यांची कोविड टेस्ट करून आणा जी निगेटिव्ह राहील, तरच आम्ही ह्यांना फ्लाय करायला परमिशन देऊ, नाही तर नाही देणार. आणि आमच्यासोबत आम्ही तिथं टुरिस्ट गाईड केला होता, 1 दिवस आम्ही एक्स्ट्रा थांबलो होतो म्हणून फिरण्यासाठी, तर ती होती. तर ती काय म्हणजे तुम्ही बाकी सगळे समोर जा, मी यांना घेऊन येते. तर तिथं जे सिनियर्स होतो त्याच्यात आम्ही डिसिजन घेतलं की एक जण तिथं चेक इन काउंटरवर थांबल आणि एक जण त्यांच्यासोबत जाईल. तर मी ठरवलं की मी त्यांच्यासोबत जाईल. तिथं मग आम्ही गेलो खाली, तिथं आम्ही 3rd फ्लोअरवर होतो, ग्राउंड फ्लोअरवर त्यांचं मेडिकल ऑफिस होतं, तिथं गेलो. बाकी टीम सगळी चेक इन करून फ्लाईटच्या दिशेने, म्हणजे जिथं फ्लाईटचा स्टॉप होता तिथं टर्मिनलला निघून गेली. तर आम्ही तिथंच थांबलेलो होतो, मी खाली होतो मुलांसोबत. तिथं अशी गोष्ट झाली की ते जे डॉक्टर होते, थायलंड मधली गोष्ट ही, बँकॉकची, तिथलची जे डॉक्टर म्हणे की आमचा टाइम संपलाय आणि आम्ही आता काही कोणाचं करणार नाही. आणि तिकडचं फॉरेन मध्ये सगळ्यांचं कसं राहतं की एकदा टाइम संपला तर संपला, मग तुम्ही कोणतरी मोठे लोक राहिले तरच तुमचं हे करतील, नाही तर नाही करणार. ते सरळ म्हणे की तुम्ही उद्या सकाळी या, आम्ही असं स्टार्ट करू. तर त्या टाइमला मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, मी एकटा होतो, मी खूप त्यांना रिक्वेस्ट केली. शेवटी ते एक जण, त्याच्यातली एक बाई होती, तिला दया आली की अरे 3 मुली, हा एकटा मुलगा, म्हणजे 2 मुली लहान आहे, मुलगा 1 आणि मी 1, असं त्यांना दया आली असेल, काही झालं असेल माहित नाही. त्यांनी परमिशन दिली की ठीक आहे. मग त्यांनी कोविड टेस्ट केली, सगळं झालं. तर आता सगळं झालं, आता हे सगळी प्रोसेस करण्यापर्यंत आम्हाला वाजले 5, 5:30 समथिंग काहीतरी होत होते. आणि आमचा फ्लाईट टेक ऑफचा टाइम होता 7. तर असं राहतं की आपल्याला अर्धा तास आधी सगळं बोर्डिंग पास घेऊन बसायचं राहतं. तर हे झालं. मग तिथून आम्हाला असं सांगितलं की चेक इन काउंटर बंद होतंय. या मुलींचे, त्या 2 मुली आणि त्या एका मुलाची बॅग चेकिंग झालीच नव्हती, कारण त्यांची कोविड सर्टिफिकेट नव्हते म्हणून. तर मग तसंच आम्ही ग्राउंड फ्लोअरवरून 3rd फ्लोअर पर्यंत, लिटरली जी आमच्यासोबत गाईड होती ती एक अराउंड 50 इयर्सची होती ती पण, आणि आम्ही सगळे पळत सुटलो, वरपर्यंत पळत आलो. तिथं नंतर त्यांनी कसं तरी आमच्यासाठी थांबवलेलं होतं, तेवढं त्यांनी केलं. तिथून आता आम्ही चेक इन केली, त्या जे लेडी होत्या त्यांना सोडलं, ते पण खूप थकल्या होत्या कारण त्यांना एवढं त्यांनी पळालं होतं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर आम्ही चेक इन केलं, इमिग्रेशनला पार केलं. नंतर आम्हाला सांगितलं की इथून अजून ते जवळजवळ 3 किलोमीटर दूर आहे तुमचं टर्मिनल, जिथे तुमची फ्लाईट आहे. आणि त्या टाइमला अराउंड 5:15 होत होते. तर आता म्हणलं आपली तर फ्लाईट मिस होती. तर इमिग्रेशन केलं, जसं समोर आलो तसं सांगितलं की आता आहे. त्या मुलींच्या ज्या 2 मुली होत्या त्यांचे आम्ही तिथं 3 जण सिनियर होतो. 3घांनी काय केलं, आम्ही सगळ्यांनी एकेकाने एका मुलीचा, मी एका मुलीचा, लहान मुलीचा त्याचा पकडला हात, एकाने त्या मुलीचा आणि एकाने आमच्या सगळ्यांच्या बॅग. आम्ही त्यांना ओढत 3 किलोमीटर स्प्रिंट मारली आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन जवळजवळ 7:15 वाजता काहीतरी तिथं जाऊन पोहोचलो, जी की फ्लाईट 7ला टेक ऑफ करायची होती, जी आमच्यामुळे 7:15ला जात होती. ग्रेट. असा एक म्हणजे हे इन्स्पायरिंग पण आणि खूप असं ध्यान देईल. मला असं वाटलं की मी तिथे पोहोचले या स्टोरीमध्ये. आणि यासोबत इतकी सारी सिच्युएशन जेव्हा असते ना, तेव्हा कधी डिमोटिवेटिंग फील झालं, कधी कोणता गेम हारल्यामुळे काही असं वाटलं की का करतोय बाबा मी? असं तर कधी फील झालं नाही, कारण जे माझे प्रशिक्षक आहे मकरंद जोशी सर, ते आम्हाला एक पॉइंटवर आम्हाला पुश करत राहतात की तुम्ही इथं आहात हे कशामुळे आहात, तुमच्यात काहीतरी टॅलेंट आहे त्याच्यामुळे तुम्ही आहात. तर त्याच्यामुळे ते आम्हाला दरवेळेस त्या गोष्टीसाठी पुश करत राहतात की तुम्ही साधे नाही आहात, तुमच्यात काहीतरी एक युनिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं आहात. त्याच्यामुळे आम्हाला ते असं डिमोटिव्हिंग असं काही झालंच नाही की आम्ही खचून जाऊ त्या गोष्टीसाठी. आम्हाला दरवेळेस सरांचं असं मार्गदर्शन राहतं आणि सपोर्ट राहतो की आम्ही जी गोष्ट करणार आहे ती आमच्या 100% देऊन करणार, नाहीतर मग त्याच्यात थोडं पण आम्ही
आमच्याकडून कमी नाही पडू देणार. त्यासोबत तुझ्यासारखे जे लोक सध्या स्पोर्ट्स मध्ये आहे किंवा येणार आहेत त्या लोकांना तू काय सांगशील? माझ्यासारखे जे लोक आहेत जे स्पोर्ट्स मध्ये येणारे, ओके, तर त्यांना असं सांगायचंय की आता सध्या ऑलिम्पिक झाले, तर आपल्या ह्याच्यात एक नॉर्मली लोकांमध्ये एवढंच मेंटॅलिटी राहते की ऑलिम्पिक जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांना सगळे गेम लक्षात येतात, त्याशिवाय कोणाला काही गेम लक्षात येत नाही. आणि जेव्हा ऑलिम्पिक मध्ये आपलं एखादा मेडल जातं छोटं, म्हणजे भरपूर या ऑलिम्पिक मध्ये आपण बघितलं असेल की 4th पोझिशनवर आपले खूप जण होते. तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना बघत होतो की ते लिटरली त्यांच्यावर चिडायचे, त्यांना ते म्हणायचे ह्याला काही खेळता नाही, हक्काने चिडतात. हा, म्हणजे ते असं म्हणायचे अरे काय ह्याला खेळता नाही, ह्याला कशाला ऑलिम्पिकला पाठवलं, असं म्हणायचे ते. भरपूर जण म्हणले. तर त्यांना एवढं सांगायचंय की तो ऑलिम्पिकला जातोय ना, जो कोणता खेळाडू आहे, तर त्याचं जे जर्नी मागची, तो कोणत्या परिस्थितीनुसार गेलेला आहे, कसा गेलाय, ते तुम्ही बघा एकदा. त्याची जी मेहनत आहे ती बघा. ते कोणालाच नाही बघायचं नाही, सगळ्यांना एवढंच बघायचं राहतं की तिने रिझल्ट काय दिला, जे चुकीचं आहे. कारण लोकांना फक्त रिझल्टची अपेक्षा आहे, त्यांना असं वाटतच नाही की त्यांनी काय केलेलं आहे, काय केलं पाहिजे. त्यांना स्पोर्ट्समध्ये तर पहिले तर त्या लोकांना जे बोलतात त्यांना काही द्यायचं नाही राहत, पण त्यांना अपेक्षा तर एवढी राहते स्पोर्ट्सकडून की ह्यांनीच आपल्याला सगळं दिलं पाहिजे. व्हेरी ट्रू. खूपच बरोबर बोललाय तू. अँड थँक्यू सो मच की तू इकडे आला आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी आमच्यासोबत शेअर केली. थँक्यू. थैंक्स अ लॉट. मलाई अशी अपॉर्चुनिटी देते, धन्यवाद. थैंक यू. एंड वैसे ही आप कहीं मत जाना, बस जुड़े रहना हमारे साथ. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.